नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज। जळगाव शहर महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवड आज पार पडली। जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी हे विराजमान झाले आहेत। यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी रोहन घोगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी 17व्या मजल्यावरील महापौर दालनातील महापौरपदाची सूत्र हाती घेतली। यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोडे, माजी नगर अध्यक्ष बंडूदादा काळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, अमर जैन, अरविंद देशमुख, प्रकाश बालानी आदी उपस्थित होते। या प्रसंगी ते खुर्चीवर विराजमान झाले। यावेळी माजी जिप सदस्य प्रतापराव पाटील हे उपस्थित होते। तर महापौर हे विकासाला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मी जसं तुम्हाला आता सांगितलं की जे आपले रस्त्यांचे कामं जे अपूर्ण राहिलेले होते आमच्या म्हणजे मागील काळामध्ये ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे। आम्ही मामा आहेत आमच्यासोबत, भाजपाचे आमदार गिरीश भाऊ महाजन व आता महायुती जे आमचे सर्वचे नेते आहेत ते आमचं हे पहिलं हे राहणार आहे की जे मागील रस्त्यांचे वगैरे कामास राहिलेले होते ते आम्ही पूर्णतेला नेणार आहोत। ते मी सांगू इच्छिते ॲज अ महिला म्हणून मी इथे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांची महापौर म्हणून आता मी इथे विराजमान आहे। त्यामुळे एक आनंद होतो आहे की महिलांना एक मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे। तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते। जे आपले स्वच्छतागृह आहे, मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही 4-5 प्रोजेक्ट्स ते आणलेले होते, तर ते स्वच्छतागृहाचे उभारणी आम्ही ते इथे जळगावकरांची सुविधा दिलेल्या होत्या। पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे। आम्ही सर्व मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आणू शकतो ते आमचा प्रयत्न राहील। मी सांगितलं की 2.5 वर्ष झाले आमची बॉडी ही नव्हती आणि आम्ही इथे आमची बॉडी इथे नसल्यामुळे प्रशासन हा इथे एकटा होता, त्याच्यामुळे त्यांना तिथे एकटा काम करण्याची ही सवय झालेली होती। पण निश्चितच आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की मी एक महिला असून महिलांना सर्व स्वच्छता नीटनेटकं हवं असतं आणि डिसिप्लिनने कामं हवे असतात। तर माझी हेच राहील, अपेक्षा राहील की प्रशासनाने माझ्यासोबत कसं डिसिप्लिनने काम करावं मी ते बघेल नक्की। गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोर अप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघे आणि माझे गुरुवर्य शांभव कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो ते माझे गुरुवर्य शांभव कोकटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व म्हणून निवडून आलं त्यांचे सर्वांचे आभार मानतो। आपले शहराचे राजू मामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू।